नमस्कार. रोकटोक क्लबला स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तो दिवस होता 9 मार्च 2006. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र राज ठाकरेंना घडवायचा होता. राज ठाकरे नावाचं एक जबरदस्त आकर्षण तरुणांना होतं. त्याचा करिश्मा अत्यंत जोरात होता. बाळासाहेब ठाकरेंची तीच थेट आक्रमक भाषा, काळजाला भिडणारे मुद्दे या जोरावर सत्तारूढ पक्षांकडून भ्रमनिरास झालेले मराठी, दलित आणि मुस्लिम तरुण मनसेकडे आकर्षित झाले नसते तरच नवल. मनसेची सुरुवात अगदी दणक्यात झाली. 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 शिलेदार पहिल्याच झटक्यात आमदार म्हणून निवडून आले. 2012च्या महापालिका निवडणुकीत मुंबईत 28 तर पुण्यात 29, ठाण्यात 7, पिंपरी चिंचवडमध्ये 4 नगरसेवक विजयी झाले. नाशिकमध्ये नंतर 40 नगरसेवकांच्या संख्याबळावर मनसेने आपली सत्ता चालली. पण यशाचं इंजिन 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर रुळावरून घसरायला लागलं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत जेमतेम 1 आमदार निवडून आला. मनसेच्या अनेक उमेदवारांची तर डिपॉझिटही जप्त झाली. मनसेची अशी दाणादाण का झाली? शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला केला विरोध, चिकन सूप आणि तळलेल्या वड्यांवरून उद्धव ठाकरेंवर केली वैयक्तिक टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदींची कधी गळाभेट तर कधी त्यांच्या नावानं काढलेला गळा. मनसेची उलटसुलट धोरणं, भूमिका त्यांच्या अंगलट आल्या का? मनसेने मोठा गाजावाजा करून विकासाची ब्लूप्रिंट जाहीर केली, पण त्या ब्लूप्रिंटला इतका उशीर केला की त्यामुळे त्यातून मतांची बेगणी होऊ शकली नाही. राजकारणात एक वेळ धोरणं चुकली तरी चालतात, पण संभ्रमात टाकणारी अवस्था कधीच यश देत नाही. मनसेचं देखील असंच काहीच झालं का? लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला गळती लागली. अनेक माजी आमदार मनसेतून भाजपच्या गोटात सामील झाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे अनेक नगरसेवक मनसेच्या जहाजातून उड्या मारून बाहेर पडले. ज्या नाशिकमध्ये विकासाची जाहिरातबाजी करण्याकरता मनसेनं कलाकारांची फौज नाशिकला उतरवली, त्याच नाशिकमध्ये 40 पैकी 24 सत्ताधारी नगरसेवक पक्ष सोडून गेले. मुंबईत 8, पुण्यात 5, ठाण्यात 7 जणांनी पक्षाला रामराम ठोकला. अजूनही ठिकठिकाणी इंजिन सोडून जाण्याच्या तयारीत अनेक जण आहेत. अशावेळी मुंबई महापालिकेत संदीप देशपांडे हे बाजीप्रभू देशपांड्यांसारखी मनसेची खिंड लढवत आहेत. सत्तेच्या गडावरची तोफ धडडेल की नाही याची खात्री नाही, पण ते प्राणपणानं लढत आहेत. पण गटनेता या नात्यानं इतर नगरसेवकांना सोबत घेण्यात ते कमी पडले अशी टीका त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच होती. मराठीच्या मुद्द्यात वाटेकरी भरपूर आहेत. विकासाच्या मुद्द्यावर भाजपनं आपली मोहर उमटवली आहे. परप्रांतीय अमराठी मतदार मनसेपासून केव्हाच दूर. राजकारणात धडाकेबाज एंट्री ते सध्याच्या अस्तित्वाची लढाई अशी उतरती कळा मनसेला लागली आहे. वारंवार बदलणाऱ्या इंजिनाच्या दिशा आणि वारंवार बदलणाऱ्या भूमिका पक्षाला आणखीन गाळात घालत आहेत. मनसेच्या गडाला लागलेली ही गळती कशी थांबवणार? भरकटलेल्या इंजिनाला कोणते डबे आणि कोण जोडणार? महापालिका निवडणुकीसाठी मनसेची नेमकी व्यूहरचना काय असणार? कोणत्या आधारावर आपण मतांचं इंधन मागणार आहोत? स्वतःच्या बायकोसाठी तिकीटं मागणारे कोणत्या तोंडानं इतरांवर आता घराणेशाहीचा आरोप करणार? आणि राज ठाकरे या एक खांबी तंबूवर मनसे आणखीन किती काळ आणि कशी चालणार? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास कार्यक्रमात रोकठोक संदीप देशपांडे. रोकठोक संदीप देशपांडे आपल्यासोबत. मनसेचे मुंबई महानगरपालिकेतले गटनेते संदीप देशपांडे. संदीप देशपांडे या कार्यक्रमात आपलं स्वागत. संदीप, तुम्ही मनसेचे महानगरपालिकेतले, विशेषतः मुंबई महानगरपालिकेचे गटनेते आहात. संदीप देशपांडे म्हटल्यानंतर कामं आठवण्यापेक्षा वाद जास्त समोर येतात पटकन. कामांपेक्षा वादांमुळे तुम्ही चर्चेत आहात. मग महापौर असतील, आयुक्त असतील, विविध विभाग प्रमुख असतील, अभियंते असतील, कोणाकोणाला तुम्ही सोडलं नाही. किंबहुना तुम्ही सोडलं, ज्यांना सोडलं अशी यादी फार कमी आहे आणि ज्यांना पकडलं, धरलं, ठोकलं त्यांची यादी फार मोठी आहे. कामांपेक्षा वादात चर्चेत राहून आपण काय मिळवलं? मला असं वाटतं की जो वाद निर्माण झाला तो कामांमुळे झाला. कामं होत नव्हती म्हणून वाद झाला, आणि कामं होणार नसतील तर यापुढे वाद होत राहणार. उदाहरण सांगायचं झालं तर इंजिनियरचा विषय असेल. अनेक वेळेला प्रत्येक वेळेला सांगून, प्रत्येक वेळेला बाबापुता करून, पत्र लिहून, स्थायी समितीमध्ये हरकतीचे मुद्दे मांडून, म्हणजे लोकशाहीने दिलेली सगळी हत्यारं संपल्यानंतर जर काम होत नसेल तर गप्प बसणं हे आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये माननीय राजसाहेबांनी शिकवलेलं नाही. म्हणून तुम्ही कायदा हातात घेणार, म्हणून तुम्ही वाद अंगावर ओढवून घेणार. असं आहे की जर लोकांसाठी कायदा हातात घेण्याची गरज पडली
आजही आमची तयारी आहे, याच्या आधी होती आणि याच्या पुढेही आहे. उद्या 26 जानेवारी आहे. संविधान नावाच्या गोष्टीला काही महत्व आहे की नाही? निश्चित आहे ना. प्रत्येकाने जर असा कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर मग आपल्याला न्यायालय कशाला पाहिजे, आपल्याला वकील कशाला पाहिजेत, आपल्याला शाळा तरी कशाला पाहिजेत, आपल्याला पोलीस तरी कशाला पाहिजेत, आपली स्वतःची एक पॅरलल व्यवस्था असू शकते. असाच प्रकारचा आत्मविश्वास आपल्याला लोकांना द्यायचा आहे, कार्यकर्त्यांना द्यायचा मला असं वाटतं आपण पूर्ण जर सिच्युएशन समजून घेतली याची तर आपल्याला याविषयी बोलता येईल. पहिली गोष्ट, कायदा ते पाळत नाहीयेत म्हणून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागतोय. उदाहरण द्यायचं झालं तर इंजिनियरनी रोडचे खड्डे बुजवावे, हा कायदा आहे की नाही आहे? मग तो जर कायदा ते पाळणार नसतील आणि कायदेशीर केलेली कारवाई त्यांना समजत नसेल किंवा त्यांच्यावर कोण कायदेशीर कारवाई करायला धजावत नसेल तर काय पर्याय उरला? जर लोक सत्तारूढ पक्ष हे प्रशासनाच्या गैरव्यवहाराला पाठीशी घालतात. निश्चितपणे. आज मला एक सांगा की आज जो रोडचा एवढा मोठा घोटाळा झाला, आज त्याच्यामध्ये अनेक चीफ इंजिनियर आतमध्ये गेले, अनेक इंजिनियर आतमध्ये गेले. हे का गेले? कन्सल्टंट आतमध्ये गेले, हे का गेले? आणि इतके वर्ष जेव्हा आम्ही ओरडत होतो, या गोष्टी सांगत होतो, जेव्हा स्थायी समितीमध्ये प्रस्ताव यायचे त्यावेळेला याची चिरफाड व्हायची. त्याही वेळेला आम्ही ही गोष्ट सांगत होतो. पण सत्तारूढ पक्ष स्वतःच्या आणि भाजपच्या दोघांच्या बहुमताच्या जीवावर तो प्रस्ताव पास करून घ्यायचे, विरोधी पक्ष ओरडत राहायचे. आमचं मत फक्त लेखी नोंदवत जायचे की यांचा विरोध आहे. त्याच्या पुढे का विरोध आहे, कशासाठी विरोध आहे, हा थांबवला पाहिजे, हा भ्रष्टाचार थांबवला पाहिजे, हे जर सत्तारूढ पक्षाच्या गावीच नव्हतं तर मग दुसरा पर्याय काय उरतो विरोधी पक्ष? अशा मुद्द्यांना विरोध करताना आपल्याला विरोधी पक्षांची म्हणजेच काँग्रेस किंवा एनसीपी इतर पक्षांची साथ मिळाली नाही? नाही, दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे 28 नगरसेवक होते, काँग्रेसचे आज 51 नगरसेवक आहेत, जी महापालिका आहे त्याच्यामध्ये. पण विरोधी पक्ष म्हणून 51 सदस्य असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्ष मिळालं. पण विरोधी पक्षाचं खरं काम जर या पूर्ण 5 वर्षात कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले. मग कचरा घोटाळा असेल, नालेसफाई घोटाळा असेल, रस्त्यांचा घोटाळा असेल, टॅपचा घोटाळा असेल, शालेय वस्तूंचा घोटाळा असेल, कुठले घोटाळे तुम्ही सांगा ना, आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. याच्यावरती जेव्हा विकासाची कामं करायची वेळ येतो त्यावेळेला जर विरोधी पक्षांना दाबण्याचं काम जर सत्ताधारी पक्ष करत असेल तर त्याला विरोध होणारच. आणि संघर्षाचं राजकारण आम्ही करतोय. आमचा पक्ष स्थापन झाल्यापासून आम्ही संघर्ष करतोय. संघर्षाचं राजकारण यापेक्षा सुद्धा तुम्ही आतापर्यंत घेतलेले प्रश्न आपण हातात घेऊया. शाकाहार विरुद्ध मांसाहार वाद, पेंग्विनला विरोध, ज्या गोष्टींमुळे आपल्याला चटकन प्रसिद्धी मिळेल हे आपल्यासारख्याला पटकन कळतं आणि त्याच्यामुळे असेच मुद्दे आपण उचलता की ज्याच्यामुळे आपल्याला पटकन प्रसिद्धी मिळेल, अशी टीका आपल्यावर होते. काय सांगाल? नाही, मला असं वाटतं जे मुद्दे मी स्थायी समितीमध्ये घेतले ते कदाचित आपल्यापर्यंत रिसर्चमध्ये पोचले नसतील. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी जो घेतला होता तो शालेय वस्तूंचा मुद्दा होता. शालेय वस्तूंचं 200 कोटीचं कंत्राट हे दिलं गेलेलं होतं. या कंत्राटामध्ये बाजारभावामध्ये म्हणजे मार्केटमधनं मी वस्तू विकत आणून स्थायी समितीमध्ये दाखवलेलं की बाबा कंपोस्ट बॉक्स मार्केटमध्ये 55 रुपयाला मिळते, 30 कंपोस्ट बॉक्स आज तुम्ही 75 रुपयाला महानगरपालिका विकत घेते आणि ती पण 5 लाखनं. त्याविरुद्ध मी हायकोर्टात गेलो. आम्ही हायकोर्टात याचिका केली, हायकोर्टात ती गोष्ट लढलो. दुर्दैवाने आम्हाला जो निकाल अपेक्षित होता तो निकाल लागला नाही, कारण हायकोर्टाने सांगितलं की आता वस्तू वाटप झाल्यात, पैसे देऊन झालेत, तर ह्याच्या पुढे ट्रान्सपरन्सी आणा म्हणून त्यांनी प्रशासनाला आदेश दिले आणि ती याचिका डिस्पोज केली. पण तो संघर्ष आम्ही शेवटपर्यंत नेला, कुठेही संघर्ष तो अर्धवट ठेवला नाही. शेवटपर्यंत नेला म्हणजे काय केलं? कारण तुमच्यावरचा जो आरोप आहे ना त्या आरोपाचं मूळ ह्याच्यावरच आहे की तुम्ही प्रसिद्धी करता, आंदोलन करता, परंतु तुम्हाला सांगतोय ती गोष्ट सॉल्व्ह झाली, ती समस्या सॉल्व्ह झाली असं आम्हाला कुठे दिसत नाही. सर, खड्ड्यांच्या आंदोलनात आम्ही शेवटपर्यंत टोकाचा संघर्ष केला. त्याच्यानंतर खड्डे दुरुस्तीला वेग आला की नाही आला हे अख्ख्या मुंबईला माहिती आहे. आज जिथे इंजिनियर पोहोचत नव्हते देखील खड्डे बुजवा असं सुनावलेलं होतं, त्यानंतर वेग आला असं कोणी म्हटलं तर ते वावगं असेल? नाही, तेव्हा लोक हायकोर्टात गेले नव्हते सर. ज्या वेळेला आमचं आंदोलन झालं त्यावेळेला कोण हायकोर्टाचे स्ट्रिक्चर्स नव्हते पास झालेले. ज्या वेळेला आम्ही जेलमध्ये गेलो त्याच्यानंतर जेव्हा आयुक्तांनी सांगितलं की तुम्ही प्लीज बेल घ्या, आम्ही 2 दिवसात 3 दिवसात हे कामं सुरू करतो, त्यावेळेला हे कामात सुरुवात झाली. जेव्हा आम्ही कानी कपाळी ओरडत होतो, जेव्हा नगरसेवक म्हणून पत्र देत होतो, स्थायी समितीमध्ये हा मुद्दा उचलत होतो, चीफ इंजिनियरला जाब विचारत होतो, आयुक्तांना जाब विचारत होतो, त्यावेळेला कुठल्याही लोकांना वाटलं नाही. जेव्हा आम्ही हे खड्ड्यात इंजिनियरला उभं केलं त्यावेळेला प्रशासन खडबडून जागं झालं.
म्हणजे जो झोपलेला आहे किंवा झोपायचं सोंग जो घेतोय त्याला कसं तुम्ही जागा करणार? मला तुम्ही सांगा, हे जे असं खड्ड्यात उभं करणं आहे, याच्याविषयीची प्रसिद्धीसाठीची आंदोलनं, हे सगळं एका बाजूला आणि त्या प्रयत्नांमुळे मिळणारी मतं एका बाजूला, तुम्हाला खरोखरच या सगळ्या आंदोलनाचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतं मिळवायला काही फायदा होईल असं वाटतंय? दोन गोष्टी आहेत सर. एक गोष्ट आहे की मुंबईसाठी असणारं प्रेम आणि फक्त मतांसाठी केलेलं राजकारण, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं ज्याचा जन्म मुंबईत झाला आहे, दादरसारख्या ठिकाणी झाला आहे, आज त्याला मुंबईबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे. उद्या मी इंजिनियरला उभं करीन किंवा काय करीन ह्याच्यामुळे मला मतं मिळतील की नाही हा गोष्ट वेगळी, कदाचित मिळणार नाही, कदाचित लोकांना आवडणार नाही, पण माझ्या एरियातले खड्डे बुजले हे मला जास्ती महत्त्वाचं आहे आणि त्याचं जे काम आहे ते नीटपणे चालणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. आज तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, झोपडपट्टीचा जो निर्णय झाला स्थायी समितीमध्ये की 18 फुटाच्या वरच्या झोपड्यांना अभय द्या, त्यावेळेला एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष होता ज्यांनी विरोध केला की मुंबईला बकाल करण्याचं हे काम चालू आहे. तुम्ही 18 फुटाची आज तुम्ही परमिशन देताय, उद्या 20 फुटाची द्याल, परवा 24 फुटाची द्याल, यांनी मुंबई बकाल व्हायला सुरुवात होईल. पण आम्ही त्यावेळेला मतांचा विचार नाही केला, आम्ही मुंबईच्या भल्याचा विचार केला, म्हणून आम्ही 18 फुटाच्या झोपड्यांना विरोध करण्याची ताकद ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे. कदाचित आज लोकांच्या डोळ्यावर आच्छादींचा पडदा असेल त्यामुळे हे दिसत नाही, पण तो पडदा कधी ना कधी तर बाजूला होईल. मला तुम्हाला काय आकडेवारी दाखवायची आहे. मनसेला जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्थापनेनंतर संधी दिलेली होती. 2012चं चित्र माझ्यासमोर आहे. मुंबईत आणि पुण्यात तुमचे 28 आणि 29 नगरसेवक होते. नाशिकमध्ये 40, ठाण्यामध्ये 7, पिंपरी चिंचवडमध्ये 4. 2017मध्ये काय स्थिती आहे? निवडणुका व्हायच्या आधी मुंबईमधल्या 29 पैकी तुमच्याकडे फक्त 20 जण उरलेत, ठाण्यात 7 पैकी 0 उरलेत. नाशिक, ज्याची तुम्ही प्रचंड जाहिरात करता तिथल्या विकासाची, त्या नाशिकमध्ये फक्त 24 जण राहिलेले आहेत. पुण्यात संख्याबळ 24 वर आलेलं आहे. कल्याण डोंबिवलीला प्रचंड गळती लागली, तिथं तुमच्याकडे फक्त 9 नगरसेवक उरलेले आहेत. जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला. त्याहीपेक्षा तुम्ही एवढी जर चांगली कामं करता तर मग कार्यकर्त्यांचा, नगरसेवकांचा भ्रमनिरास का झाला? मनसेच्या गळतीचं कारण काय असं वाटतं आपल्याला? दोन गोष्टी आहेत. असं आहे, 2014ला जी मोदी वेव आली त्यामध्ये अनेक पक्षांची वाताहत झाली. म्हणजे काँग्रेसला काही खूप जागा मिळाल्या किंवा राष्ट्रवादीला खूप जागा मिळाल्या अशातला काही भाग नाही. मला असं वाटतं त्यानंतर एक राजकारणात पेशन्स नावाची गोष्ट असते की एखादा बॅड पॅच येतो. सचिन तेंडुलकर प्रत्येक मॅचला जाऊन 100 नाही करत, कधीतरी त्याचाही बॅड पॅच येतो. तो बॅड पॅच प्रत्येक पक्षामध्ये पण आलेला आहे. आज भारतीय जनता पक्ष जेव्हा जनसंघ होता त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाला 1989 साली भारतीय जनता पक्षाची काय स्थिती होती? 2 जागा होत्या, 2 खासदार होते, त्यानंतर वाढत आले. 2012चं घ्या ना उदाहरण, आमच्या 28 जागा होत्या आणि भारतीय जनता पक्षाच्या 32 जागा आहेत. आज त्या 2 वर्षात त्यांच्या जागा वाढल्या, कॉन्फिडन्स वाढला, राजकीय काही समीकरणं बदलली, पण याचा अर्थ तीच समीकरणं ह्याच्या पुढेही राहतील असं नाही आहे. त्यामुळे ज्यांना पेशन्स आहे, ज्यांनी पक्ष स्वतःच्या रक्त आटवून वाढवलेला आहे, तो दुसऱ्या पक्षात जाणारच नाही, कारण हा पक्ष सगळ्यांचा आहे. आणि जर मी त्या पक्षाला कॉन्ट्रीब्युशन केलंय, मी त्या पक्षासाठी रक्त आटवलंय, तर मी दुसऱ्या पक्षात जाऊ कशाला? तुमचं हे जे पोटतिडकीने बोलणं आहे ते मी समजू शकतो, परंतु आज तुमच्याकडे जेवढे नगरसेवक आहेत ना तेवढ्यापेक्षा जास्त नगरसेवक तुम्हाला सोडून गेलेले आहेत. तुमच्याकडे आज जेवढे आमदार आहेत ना त्यापेक्षा जास्त आमदार तुम्हाला सोडून गेलेले आहेत. पक्ष स्थापन झाला त्यावेळेला तुमच्या स्टेजवर असणाऱ्यांपैकी अनेक जण तुम्हाला आज सोडून गेलेले आहेत. या गळतीचं आणखीन एक कारण म्हणजे कुठेतरी तुमचा करिश्मा, तुमच्या, मला असं वाटतं, मी तुम्हाला तेच सांगितलं की 2014 नंतर राजकीय समीकरणं बदललेली आहेत. आज लोकांना एक अच्छे दिनची भुरळ पडलेली आहे की बाबा अच्छे दिन येणार. त्यामध्ये लोकांना असं वाटलं की नाही, आपण भारतीय जनता पक्षाला साथ द्यायला पाहिजे. त्या पद्धतीने साथ दिली गेली लोकांकडनं, किंवा जो मीडिया मॅनेजमेंट झाला, सोशल मीडिया मॅनेजमेंट मला म्हणायचं आहे, ज्या प्रचंड पद्धतीने ॲडव्हर्टाईज झाल्या, ज्या टाईपने ॲडव्हर्टाईज झाल्या, त्याचा एक प्रभाव लोकांवर टेम्पररी पडू शकतो. त्या प्रभावामुळे मी तुम्हाला सांगितलं तसं की नुसतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना इफेक्ट नाही झाली आहे, काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष पण इफेक्ट झाला, त्याच्यातनं सुटला नाही आहे, राष्ट्रवादीसारखा पक्षही सुटला नाही आहे. मग ह्याच्यानंतर सर एक मिनटं फक्त मला कंप्लीट करू द्या. याच्यानंतर जर काही लोकांच्या मनात भीती निर्माण झाली, त्यांच्याकडे पेशन्स नाही आहे किंवा पक्षाचं काम करण्याची जिद्द नाही आहे, असे लोक
सोडून गेलेत, याच्या पुढेही कदाचित अजून 2-4 लोक सोडून जातील. बरोबर आहे. तुम्ही तीन मुद्दे मांडलेत. एक म्हणजे याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मोदींची लाट होती, सोशल मीडिया मॅनेजमेंट होतं, हे सगळं तुम्ही म्हणताय. एकीकडे आपण त्याच वेळेला एक उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून भाजपवर हीच पाळी होती, त्यांचे संसदेत 2 होते, अशा प्रकारची एक तुम्ही त्याला एक सांगड घालताय. परंतु मोदींच्या लाटेतही शिवसेना पक्ष वाढलाच की. शिवसेना पक्ष हा लोकसभेत वाढला, शिवसेना पक्ष विधानसभेत वाढला, जिल्हा परिषदेत मुख्यमंत्र्यांना 40 सभा घ्यायला लागल्या. परंतु उद्धव ठाकरे आपल्या जागेवरनं न हलता त्यांनी एक हाती आपला पक्ष जिल्हा परिषदेमध्ये देखील वाढवून दिला. मग एकीकडे तो पक्ष वाढतो, तशाच विचारांचा दुसरा असला तुमचा पक्ष मला वाढताना का दिसत नाही? कार्यकर्त्यांची मोठ बांधण्यामध्ये, पक्षाचं संघटन बांधण्यामध्ये आपण कमी पडलो, भूमिका घेण्यामध्ये कमी पडलो, आपलं आकर्षण कमी झालं, करिश्मा ओसरला, नेमकं काय घडलं का हे सगळंच एकावेळी घडत होतं? मला असं वाटतं राजकीय समीकरणं जी बदलली, मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही मला असं वाटतं थोडंसं मला वेळ द्या, याचं मी पूर्ण विश्लेषण करू इच्छितो. याच्यामध्ये असं आहे की ज्या कार्यकर्त्यांमध्ये पेशन्स नव्हते ते कार्यकर्ते सोडून गेले, किंबहुना कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांमध्ये पेशन्स नव्हते ते नेते सोडून गेले. आज जे गेले हे नेते कधी झाले, कोणामुळे झाले? यांना आधी कोण ओळखत होतं? संदीप देशपांडे असतील किंवा आत्ता सोडून गेलेले मंगेश सांगळे असतील, ह्यांना ओळखत कोण होतं? ह्यांना चेहरा देण्याचं काम हे राजसाहेबांनी केलं. आज आमच्या पक्षाची अशीही परिस्थिती नाही की आम्हाला दुसरीकडनं उमेदवार आयात करावे लागत आहेत. आज भाजपसारखा पक्ष एवढी वर्ष आहे, शिवसेनेसारखा तुम्ही म्हणता वाढला पक्ष, मग का गरज पडते यांना दुसऱ्यांचे नगरसेवक चोरून आणून त्यांच्याकडनं निवडणूक लढवून घ्यायची? तुमचे जर सर्वात बेसिक फरक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर पक्षांमध्ये आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माननीय राजसाहेबांनी माझ्यासारखे कार्यकर्ते घडवले आणि त्यांना त्या पदावर नेऊन बसवलं, आणि ज्यांना बसवलेलं आहे त्यांना खेचण्याचं काम हे पक्ष करतायत, कारण यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना डेव्हलप केलं नाही. हा बेसिक फरक आहे शिवसेना, मनसे आणि भाजपमध्ये. आमच्याकडे ती गरज नाही. आज जर आमचे निर्माण केलेले नेते जे माननीय राजसाहेबांनी ज्यांना चेहरा दिलाय हे दुसऱ्या पक्षात गेले, तर आमच्या साहेबांकडे तेवढी ताकद आहे की ह्या कार्यकर्त्यांना परत नेते करायची. 2 लाख करू हे आम्ही वारंवार ऐकलंय, परंतु आज अशा भरकटलेल्या अवस्थेमध्ये इंजिनाला डबे कोण जोडणार? इंजिनाला डबे जोडण्याकरता येणार कोण अशी परिस्थिती नाही आहे? अजिबात नाही आहे. शेवट कसं आहे, तुमचं कॅडर फिक्स पाहिजे. नेते येतात आणि नेते जातात. कॅडर जर महत्त्वाचं असेल आणि कॅडरची बांधणी असेल तर काही फरक पडत नाही. आज नाशिकमध्ये तुम्ही सांगता एवढे नगरसेवक गेले, पण तिथला शाखा प्रमुख हल्ला का हो आमचा कुठला? का उपशाखा अध्यक्ष हल्ला? का गटाध्यक्ष हल्ला? सगळे इंटॅक्ट आहेत. आमची संघटना तिथे इंटॅक्ट आहे आणि त्या संघटनेच्या जोरावर आणि राजसाहेबांनी जी कामं केली आहेत त्या जोरावर निश्चितपणे आम्ही पुन्हा त्याच ताकदीने येऊ. कदाचित त्याच्यामध्ये थोडा वेळ इकडे तिकडे गेला असेल, पण आम्हाला तो आत्मविश्वास आहे. राजसाहेबांना आत्मविश्वास आहे. राजसाहेबांनी त्या दिवशी सांगितलं, ठीक आहे 20 गेले आम्ही 60 आणू, आणि ते करू शकतात, कारण आम्ही कार्यकर्त्यांपासून नेते घडवलेत. दुसऱ्यांचे नेते आयात करण्याचं काम आम्ही केलेलं नाही. आज आपल्या पक्षामध्ये आयत्यावेळी आलेल्या तिकीट या महानगरपालिका निवडणुकीत दिली जाणार नाही असं स्पष्टपणे सांगता आपण? निश्चितपणे आमची 227ची आमच्या पूर्ण गोष्टीची तयारी झालेली आहे. पूर्ण जागा लढवण्याची आम्ही तयारी केलेली आहे. आम्हाला 227 जागा लढवण्याकरता बाहेरून एकही उमेदवार आयात करावा लागणार नाही. आयत्यावेळी प्रवेश दिलेल्या एकाही माणसाला आपण तिकीट देणार नाही. निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की 227ची आमच्याकडे जागा तयार. शेवट मी तुम्हाला एक सांगतो की निवडणूक असते, त्याच्यामध्ये काही राजकीय समीकरणं असतात, त्याच्याप्रमाणे 1-2 बदल होऊ शकतो, पण खोऱ्याने दुसऱ्यांचे नगरसेवक घ्यायचे. माझ्याकडे आज भारतीय जनता पक्षाची काय अवस्था आहे? आज 227 जागा जर लढवायची तयारी आहे का त्यांची? 2012ला मनसेने 227 जागा लढवलेल्या. आज भारतीय जनता पक्षाची युती तुटली तर त्यांना लढवायला नगरसेवक नाहीये, म्हणून या पक्षाचे केस, काँग्रेसचे केस, समाजवादीचे केस, मनसेचे केस, ही अवस्था आहे. ज्यांची सत्ता आहे त्यांची. निदान तेवढी वाईट अवस्था तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाही. तुम्ही आता समीकरणांचा उल्लेख केला, त्या समीकरणांची चर्चा करूया का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय रोखठोक संदीप देशपांडे. रोखठोक संदीप देशपांडे आपल्यासोबत. मनसेचे मुंबई महानगरपालिकेचे गटनेते संदीप देशपांडे. संदीप देशपांडे, मगाशी तुम्ही राजकीय समीकरणांबद्दल बोललात. कुठली राजकीय समीकरणं राजकारणातली ही स्थिर नसतात, तर ती काळानुरूप बदलत असतात. आजचा शत्रू हा उद्याचा मित्र असतो, तर आजचा मित्र
हा उद्याचा शत्रू असतो. कुणीच कोणाचं परकं नसतं किंवा कुणीच कोणाच्या जवळ नसतं. शिवसेना भाजप यांच्या युतीची शक्यता अजून तरी पूर्णपणे मावळलेली नाही किंवा अजून तरी पूर्णपणे झाली असंही नाही. मुंबईत काही वेगळी समीकरणं येतील यापेक्षा? मला वाटतं का येणारा काळ ठरवू शकतो ते. अकेला चरोलेची भूमिका सोडून आपला पक्ष टाळी द्यायच्या तयारीत आहे. नाही, त्या दिवशी मला वाटतं माननीय राजसाहेबांनी याचं स्पष्टीकरण दिलं होतं की आम्ही स्वबळावर लढवणार आहोत म्हणून. त्यामुळे मला असं वाटत नाही आत्ता तरी असा कुठला काही प्रस्ताव नाही आहे की कोणी आमच्याशी युती करावं म्हणून असं कोणी म्हटलेलंही नाही आहे. त्यामुळे अशी काही आत्ता समीकरण मला तरी डोळ्यासमोर दिसत नाही. भाजपची युती तुटली तर शिवसेना मनसे यांच्यात काही जागांचं अंडरस्टँडिंग होऊ शकतं? आत्ता तरी मला दिसत नाहीये, पण पुढे काय होईल हे आत्ता मी काही भविष्य वेधता नाहीये की 27 तारखेला काय होईल, 28 तारखेला काय होईल हे सांगू शकतो. पण असं म्हणतात की नथिंग इज इम्पॉसिबल. म्हणजे उद्या या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं आम्हाला दिसेल, कारण त्यांनी स्पष्टपणे हात जोडून एक प्रकारे नकारघंटा दर्शवलेली आहे. म्हणूनच मी सांगितलं ना, शेवट एक मी कार्यकर्ता म्हणून सांगतो, हे मनसेचं काही मी नेता नाही किंवा काय नाही, की युती होईल की नाही होईल हे जर मला असं वाटतं ठरवायचं असेल तर त्यांच्या पक्षातले सर्वोच्च नेते उद्धव साहेब आणि हे राजसाहेबच ठरवू शकतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या काय भावना आहेत याच्यापेक्षा नेत्यांच्या काय भावना आहेत ह्या जास्ती महत्त्वाच्या आहेत. शेवटी नेत्याला कार्यकर्त्यांचं ऐकावं लागतं. कार्यकर्त्यांची भावना काय आहे तळागाळातल्या, की या दोन्ही पक्षांमध्ये किमान कटुता संपून काही जागांवरचा समझोता तरी व्हायला काय हरकत नाही. तुम्हाला उद्या सर एक सांगतो, मी शिवाजी पार्कला रोज सकाळी फिरायला जातो, राऊंड मारायला जातो. त्याच्यानंतर आमचा एक चहाचा कट्टा आहे तिकडे. त्या चहाच्या कट्ट्यावर सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतात. मनसेचे असतात, शिवसेनेचे असतात, भाजपचे असतात. त्यांच्यातली जी चर्चा आहे ती तुम्हाला मी सांगतो. त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पक्षची जी धोरणं आहेत, म्हणजे उदाहरणार्थ इथनं बुलेट ट्रेन जी चालू केली ती मुंबई गुजरात, बऱ्याचशा इन्स्टिट्यूशन या गुजरातला हलवणं, जो मगाशी तुम्ही ज्या वादाचा उल्लेख केलात व्हेज नॉनव्हेजच्या, जैन सोसायटी बांधणं, उद्या कदाचित भाजप सत्तेवर येईल. मला वाटत नाही ते येईल असं, पण उद्या कदाचित भाजपचा महापौर जर झाला तर मुंबई ही महाराष्ट्राच्या ऐवजी गुजरातमध्ये तर जाणार नाही ना, अशी भीती ही शिवसेनेच्या आणि मनसेच्या दोन्ही कार्यकर्त्यांना वाटते. एवढं मात्र मी त्यांची जी भावना आहे ती तुम्हाला सांगू शकतो. दोघांच्या भीतीचा आधार जर राष्ट्रीय पक्ष हे स्थानिक पक्षांना किंवा प्रादेशिक पक्षांना संपवायला निघालेले आहेत हे असेल तर काही जागांवर समझोता होण्याची संधी आपण सोडाल असं वाटतं? नाही, ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलं तसं की मी एक कार्यकर्ता आहे, हे माझ्या हातातले डिसिजन नाही. म्हणजे हा प्रश्न मला असं वाटतं माझ्यासाठी नसावा. लेट्स पुट इट दिस वे. भाजपचा विरोध हे मनसे आणि शिवसेना यांच्यातल्या युतीचा मुख्य आधार असू शकतं किमान. मला असं वाटतं, म्हणजे जे आपण इतिहास वाचतो किंवा हे वाचतो, शत्रूचाच शत्रू हा मित्र होऊ शकतो. पण शेवट हे दोन्ही नेत्यांनी बसून ठरवायचं आहे. लोकांच्या काय भावना आहेत आणि काय ही गोष्ट वेगळी, पण शेवट पक्षाचे जे निर्णय होतात ते पक्षाचे प्रमुखच घेत असतात. तुम्ही सातत्यानं शिवसेना भाजपच्या महानगरपालिकेतल्या, विशेषतः मुंबई महानगरपालिकेतल्या कारभारावर, त्यातल्या भ्रष्टाचारावर, मग तो टॅपचा घोटाळा असेल, खड्ड्यांचा घोटाळा असेल, अनेक घोटाळ्यांवर चर्चा केली, टीका केली, त्यांच्यावर वाभाडे ओढले, आमच्या चॅनलवर येऊन तुम्ही धडाकेबाजरित्या तुमची बाजू मांडलीत. मग असं असताना त्याच पक्षाच्या सहयोगानं आपण निवडणुका कशा काय लढवू शकणार? मग निवडणुकीत कोणत्या तोंडाने तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणार आहात? दोन गोष्टी मी सांगितल्या. मी असं काही म्हटलं नाही की मला शिवसेनेवर जायचं आणि युती करायची किंवा अशातला काही भाग नाही. मी तुम्हाला राजकारणात तुम्ही विचारलं काय समीकरणं होऊ शकतात किंवा काय शक्यता होऊ शकतात. आज शिवसेना भाजपला शिव्या म्हणजे जे काय घालतो किंवा भाजप शिवसेनेबद्दल जे काय बोलतो आणि त्याच्यानंतर युती होते आणि लोक काही बोलत नाहीत. आज कल्याण डोंबिवलीला दोघांनी एकमेकांवर एवढे आसूड ओढले आणि ते शेवट मांडी लावून बसले. मी तुम्हाला असं सांगितलं की आम्ही असं म्हटलं नाही की आम्हाला शिवसेनेबरोबर जायचं किंवा हा विचारही माझ्या डोक्यात नाही. कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, पण शेवट मुंबईचा विचार हा प्रत्येक मराठी माणसाला करावाच लागेल. प्रादेशिक पक्षांचे जर अस्तित्व घालवायला जर कोण निघाला असेल तर प्रादेशिक पक्षांना त्यांच्या अस्तित्वासाठी आज बिहारमध्ये जे झालं
किंवा अजून उदाहरणं तिथे तामिळनाडूची उदाहरणं देता येतील. आज प्रादेशिक अस्मितेसाठी केवढा मोठा लढा उभारलाय त्यांनी. आज शेवट पक्ष जरी वेगळे असले, प्रादेशिक अस्मितेचा लढा उभारल्यानंतर तुम्हाला मतं मिळत नाहीत, परंतु प्रादेशिक अस्मितेच्या लढ्यावर शिवसेनेला मतं मिळतात असा मला वाटतं की मला असं वाटतं, मला दोन गोष्टी इथे स्पष्ट करायच्या. तुम्ही मगाशीही म्हणालात की एवढं असून शिवसेना वाढलीच ना. अहो, शिवसेना जेव्हा फॉर्ममध्ये होती, भाजप त्यांची युती, तेव्हाही मनसे वाढलीत ना. आम्ही वाढलोच ना तेव्हा. ठीक आहे, 2 वर्ष आम्हाला थोडीशी उतरती कळायला लागली असेल, याचा अर्थ आम्ही वाढणारच नाही असं नाही. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी होता. बचेंगे तो और भी लढेंगे, हा निश्चितपणे लढणार आम्ही. आणि आमची लढाई चालूच आहे. संघर्षाचं राजकारण हे आम्हाला शिकवलेलंच आणि आम्ही करत राहणार. हा फक्त ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर तो अभी बाकी आहे असं सांगता. मग तुमच्या प्रचाराची, तुमच्या युतीत एखाद्या पक्षाबरोबरच्या युती करायची नेमकी नीती, रणनीती काय आहे? नाही, आम्ही कुठे म्हटलं युती करतोय असं. कोणत्या प्रकारच्या युतीची संभावना, कोणत्या? मी तुम्हाला काय सांगितलं, या जरतरच्या गोष्टींना अर्थ नाही ना. उद्या काय समीकरण होतील हे नेत्यांनी बसून ठरवायचं. मी कार्यकर्ता, जे नेते आदेश देणार त्याप्रमाणे आम्ही कार्य करणार. तुम्ही वॉर रूम तयार केलंय, तुमच्या पक्षाने निवडणुकीची वॉर रूम तयार केली, हे तर खरं आहे? हो. मग ही जी वॉर रूम आहे त्याचं वॉर कोणाशी आहे तुमचं? भाजपशी आहे, शिवसेनेशी आहे? भाजप शिवसेनेशी आहे, काँग्रेसशी आहे, एनसीपीशी आहे, का काँग्रेस एनसीपीशी आहे? कोणाशी आहे तुमचं वॉर? आमचं वॉर हे जे भ्रष्टाचार करतात, जे मुंबईच्या विकासाला बाधा आणतात आणि जो मराठी माणसाच्या विरोधात आहे, या सगळ्यांशी आमचं वॉर आहे. मराठी माणसाच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेत चीनी किंवा कोरियन माणसं तर नाही आहेत ना? त्याच्यात 5च पक्ष आहेत. तुम्हाला एकच उदाहरण देतो. ज्या वेळेला आम्ही लोकशाही पद्धतीने जेव्हा एक महानगरपालिकेत ठराव मांडला की जे बिल्डर शाकाहारी किंवा मांसाहारी असा भेद करून घरं नाकारतील त्यांची ओसी रद्द करा, हा लोकशाहीचा प्रस्ताव होता. त्यावेळेला अख्ख्या महानगरपालिकेमध्ये विरोध करणारा याला एकमेव पक्ष होता, त्याचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. मग आणि ती घरं कोणाला नाकारली जात आहेत? आज आमच्या नगरसेवकाला एका बिल्डरची सांगायची हिम्मत होते की आप नॉनव्हेज खाते तो यहाँ पे जगह नहीं मिलेगा, आणि त्याचं समर्थन स्थायी समितीमध्ये कोण करतं? भारतीय जनता पक्ष. आज भारतीय जनता पक्षाची ज्या पद्धतीने वाटचाल चाललेली आहे, पूर्वीच्या काळी जे लोकांना अपील होतील असे मुद्दे होते, ते अपील होणारे मुद्दे आता तुमच्या हातातून निसटलेत. नाही, मला असं वाटतं दोन गोष्टी नाही. मला असं वाटतं की आमचे मुद्दे अपील होत नाहीत, हे आपलं वैयक्तिक म्हणणं असू शकेल. मी लोकांमध्ये फिरतो, मला तरी असं कुठे दिसलेलं नाही की आमचे मुद्दे अपील होत नाहीत किंवा आम्ही जे बोलतो ते लोकांना पटत नाही, असं अजिबात नाहीये. लोकांना पटतंय पण ते तुम्हाला मतं देत नाहीयेत. नाही, विषय काय आहे, मी तुम्हाला तेच सांगितलं की राजकीय समीकरण काय आहेत. समजा आज मतं नाही दिली याचा अर्थ मुद्दा पटला नाही असा अर्थ होत नाही त्याचा. आज आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही आज लोकांपुढे घेऊन जातोय. आज कदाचित एखादा पडदा डोळ्यासमोर असेल, तो हटल्यावर ते मुद्दे मला हाच मुद्दा आहे की एक वेळ चुकीची धोरणं राजकारणात चालतात पण संभ्रमित अवस्था चालत नाही. याचं कारण संभ्रमित अवस्था नाही. मी तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारलाय की ही जी वॉर रूम काढलेली आहे त्यातलं वॉर आहे कोणाशी नेमकं? तुम्ही त्याचं उत्तर देताना सांगताय की मराठी माणसाच्या विरोधात असलेल्या व्यक्तीशी आमचं वॉर आहे. मराठी माणसाच्या, बघा, आम्ही जर स्वबळावर लढवतो तर आमचं सर्व पक्षांची वॉर आहे. आम्हाला कोण लाडका आणि कोण दोडका नाहीच आहे ना. जिथे जो चुकेल तिथे आम्ही त्यांना ठोकून काढणार, हा आमचा वॉर आहे. मग कोणी असू दे, तुम्हाला असं वाटतं या भाजप असू दे, काँग्रेस असू दे, संदीप देशपांडे, तुम्हाला असं वाटतं या अशा भूमिकांमुळे तुमची मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या महानगरपालिकात तुम्हाला एक रिस्पेक्टेबल यश तरी मिळेल असं वाटतंय तुम्हाला? 100% मिळेल. अजून आमचा प्रचाराची सुरुवातच आम्ही वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. आज वॉर रूम सारखी आम्ही जी स्थापना केली आहे त्यातनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड रिस्पॉन्स महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे. लोक कंटाळलेली आहेत हो यांच्या भांडणाला. शिवसेना आणि भाजपची जी नाटकं चाललेली आहेत त्याला लोक कंटाळलेली आहेत. लोकांना तुम्ही एकदा कल्याण डोंबिवलीत फसवलं म्हणून परत मुंबईत पण फसवू आपण त्या पद्धतीने, असं नाहीये. लोक एवढे मूर्ख नाही आहेत. लोकांना बऱ्याच गोष्टी कळतात. मुंबई महानगरपालिकेत करून दाखवलं असं मागच्या वेळी शिवसेनेने म्हटलं. यावेळी त्यांचा जो भर असणार आहे तो त्यांनी करून दिलेल्या कामात डिड यू नो अशा प्रकारची त्यांची एक टॅगलाईन आम्हाला दिसते. किंवा भारतीय जनता पक्ष देखील नरेंद्र मोदींचे अचिव्हमेंट्स किंवा देवेंद्र फडणवीस यांचे अचिव्हमेंट्स किंवा मुंबई महानगरपालिकेत त्यांनी आतापर्यंत केलेली कामं वगैरे हे सगळं सांगणार आहे. तुम्ही नेमकं सांगणार काय? तुम्ही जर नाशिकमधली तुमची उभी केलेली गार्डन असेल, नाशिकमधला विकास जर दाखवणार असाल,
तर त्याच वेळी त्याच श्वासामध्ये मग नाशिकमध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुमची संख्या जी होती 40 ती आता 24वर का आली याचंही उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. निश्चितपणे देऊ ना आम्ही उत्तर. मी तुम्हाला परत एकदा सांगितलं की 2014ला एक लाट आली. त्या लाटेमुळे जर काही घाबरणारे लोक असतील आणि ते पक्ष सोडून जात असतील तर आम्हाला त्याची चिंता नाहीये. याचं कारण आम्ही कार्यकर्त्यातनं नेते घडवू शकतो. आम्हाला आयते नेते असलेले लोक आणायची आम्हाला गरज नाहीये. आमच्या राजसाहेबांकडे तेवढा करिश्मा आहे की जो कार्यकर्त्यातनं नेता घडवतो. त्यामुळे हे जे कोण गेले 20 गेले, आम्ही 60 निवडून आणू. तेवढी धमक आहे आमच्यात, तेवढी आमच्या साहेबांमध्ये ताकद आहे, तेवढी महाराष्ट्रात तुम्ही जो विरोध करताय, कमिटमेंट आहे. तुम्ही जो सत्तारूढ पक्षाला विरोध करताय त्या विरोधावर जनता विश्वास ठेवताना का दिसत नाही मतांच्या रूपाने? कोणी आज निवडणुका तुमचे सातत्यानं पराभव होताना दिसत आहेत. लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्यानंतरच्या आता महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तुमचा आलेख मला घसरताना का दिसतोय? 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो सर. निवडणुकावर निवडणुका असं जे तुम्ही म्हणाल तर एक लोकसभा एक विधानसभा या 2च निवडणुका झाल्या. शिवसेनेची स्थापना झाली त्याच्यानंतर त्यांनी किती निवडणुकांनंतर यश घेतलं हा एक इतिहासाचा संशोधनाचा विषय आहे. तो मला असं वाटतं सगळ्यांना माहिती आहे. मला परत त्याच्यामध्ये जायचं नाही. असं नाही आहे की शिवसेनेला पहिल्यांदा यश मिळालं आणि त्याच्यानंतर 2 निवडणुका त्यांनाही यश नाही मिळालं. त्याच्यानंतर मग वसंतराव नाईकांनी तो जो हे केलं की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी, त्याच्यानंतर शिवसेनेला यश मिळालं. हा राजकारणाचा भाग आहे आणि इतिहासाचा भाग आहे. आजही तुम्ही तेच बोलताय मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल म्हणून. 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आज जी परिस्थिती आहे ही लोक बघतायत की अच्छे दिन चे जे वायदे 2014 मध्ये झालेले त्याच्यानंतरचे जे पुलाखालनं बरंच पाणी वाहिलेलं आहे. आज लोकांच्या हळूहळू डोळ्यावरचा पडदा हटतोय. आज नोटबंदी झाली त्याचं यश मिळालं नाही. तुम्ही मेक इन इंडिया इथे आणलं आणि सांगितलं आम्ही 15,000 कोटीचे MOU केले, त्यातलं 1 रुपयाचंही काम अजून मेक इन इंडियाचं होताना दिसत नाही. ह्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू ना. पण आम्ही जे केलं तेवढंच आम्ही बोलतोय, जे केलं नाही ते बोलत नाहीये. संदीप देशपांडे, काय माहितीये का, एखाद्यानी जर चूक दाखवून दिली, सुधारण्याचा वाव दाखवून दिला तर तुमच्या पक्षातनं त्याच्यावर तुटून पडलं जातं. उदाहरण मी तुम्हाला देतो. कालिदास नाट्यगृहातल्या त्रुटी प्रशांत दामलेनी दाखवून दिला कारण त्यांच्या नाटकाचा तिकडे प्रयोग होता. त्यावेळी त्यांना त्या प्रकर्षाने जाणवल्या. तेव्हा टीका प्रशासनावर करायची सोडून तुमच्या संपूर्ण वक्तव्यामध्ये पक्षाच्या टार्गेट प्रशांत दामले दिसत होतं. सुधारणेला वाव दाखवणं हे तुमच्या पक्षात चालत नाही का? हेच कारण देत अनेक लोक सोडून गेली म्हणून मी हा प्रश्न मुद्दावून विचारतोय. आपण प्रशांत दामलेंचं बोलू. प्रशांत दामलेंचा जे फोटो टाकले त्यांनी त्याचं टायमिंग बघा. आदल्या दिवशी ते सगळे कलाकार आम्ही नाशिकला घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी ते फोटो टाकले. ज्या ग्रुपवर त्यांनी फोटो टाकले त्या ग्रुपमध्ये माझेही 2-4 मित्र आहेत. जेव्हा त्या ग्रुपवर फोटो टाकले की अरे ते कालिदासचं असं असं आहे, त्यावेळेला त्या ग्रुपमधल्या आमच्या मित्रांनी कालिदासचा पूर्ण प्लॅन दिलेला की अशा अशा पद्धतीचं हे मंजूर झालेलं आहे आणि ह्याच्या पद्धतीने कालिदास होणार आहे. असं नाही आहे की ते नाही होणार आहे. पण तरीही कोणाच्या तरी सांगण्यावरनं मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हल्ली एक काय झालंय माहिती आहे का, तुमचं नाव नव्हतं घेतलं डॉक्टर साहेब. आता हल्ली एक काय झालंय, मनसेला जोडून काढलं. तो एक ट्रेंड झालाय की आपण मनसेबद्दल वाईट बोललो की थोडीशी प्रसिद्धी मिळते असं काही कलाकारांना वाटतं. त्यामुळे ती एक ट्रेंड सुरू झालाय. त्या ट्रेंडमध्ये प्रशांत दामले पण वावत गेले. त्यामुळे त्यांना ते सांगणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे तुमच्या पक्षाचं नाव देखील घेतलेलं नव्हतं. असं आहे, प्रशांत दामले आमच्या अमय खोपकरांचे खूप चांगले मित्र आहेत, राजसाहेबांचे चांगले मित्र आहेत. एका फोनवरनं पण ही गोष्ट अरे असं असं आहे लगेच त्याच्यात सुधारणा, म्हणजे आताही आम्ही सुधारणा करणार नाही असं म्हटलेलं नाही, पण मुद्दाम बदनाम करण्याच्या दृष्टीने काढलेले फोटो आणि एखादी गोष्ट सुधारावी म्हणून केलेली गोष्ट, ह्या 2 गोष्टीतला फरक समजण्यामुळे आम्ही सुज्ञ नक्कीच आहोत. तुमच्या अनेक भूमिका तुम्ही वारंवार बदलता. दुसरा एक आक्षेप तुमच्यावर प्रामुख्याने घेतला जातो तो म्हणजे मध्यंतरी तुम्ही एक परीक्षा पद्धती काढली होती. निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी परीक्षा पद्धती घ्यायची, त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजावाजा झाला होता. अनेक ठिकठिकाणी त्या परीक्षा घेतल्या गेल्या. नंतर मात्र आम्हाला त्या परीक्षा उमेदवारांच्या कधी दिसल्या नाहीत पुन्हा. म्हणजे परीक्षा घ्यायचा निर्णय चुकीचा होता का परीक्षा न घेण्याचा निर्णय चुकीचा होता? यातलं एक काहीतरी होतं नक्की. असं आहे, याच्यात भूमिका बदलली असं म्हणता येणार नाही. आज असं आहे, रोकटोकचा एक फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅट तुम्ही बदलला तर आधीचा चुकीचा होता म्हणून बदललात का नंतरचा बरोबर आहे म्हणून बदललात? फॉर्मॅट बदलला ना त्या गोष्टीचा, त्याच्यात भूमिका बदलली नाही.
तशा काही गोष्टीचा त्यावेळेला जो फॉर्मॅट साहेबांना योग्य वाटला त्या फॉर्मॅटमध्ये ते केलं. आजच्या परिस्थितीत जो फॉर्मॅट योग्य वाटतो त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही करतो. फॉर्मॅट बदलला याचा अर्थ भूमिका बदलली असं नसतं. काळानुरूपात ज्या पद्धतीने जी गोष्ट करायला यापुढे म्हणजे पाहिजे ती गोष्ट आम्ही करतो. यापुढे परीक्षा पद्धती असणार नाही याबद्दल अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकायचा का यापुढे परीक्षा पद्धती असू शकेल याचा धसका घ्यायचा? दोन गोष्टी आहेत. त्यावेळेला 2012ला पक्ष अत्यंत नवीन होता. म्हणजे तुम्हाला सांगू, जे 28 नगरसेवक निवडून गेले त्यातला एकच माणूस असा होता की दिलीप लांडे, की जो पुन्हा एकदा निवडून आलेला. बाकी सगळे 27 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले. राजसाहेबांची भूमिका ही होती की जे नगरसेवक आपले कार्यकर्त्यांमधनं नगरसेवक होणार आहेत यांना महानगरपालिकेची जुजबी ओळख ही झाली पाहिजे, त्या दृष्टीने ती परीक्षा घेतली. आता पक्षाला झाले 10 वर्षाच्या वर वर्ष झालेली आहेत. आमच्या कार्यकर्त्यांची महानगरपालिकेची व्यवस्थित ओळख झाली आहे. त्यामुळे आता परीक्षा घ्यायची गरज नाही. याचा अर्थ भूमिका बदलली असं नाहीये. 10 वर्षामध्ये तुमचा हक्काचा मतदार कोण हे तरी तुम्हाला कळलं असेल. याचं कारण मराठीचा जर मुद्दा घेतला तर त्याच्यावर शिवसेना हक्क सांगते आणि विकासाचा मुद्दा घेतला तर त्यावर भाजप हक्क सांगते. तुमच्या विकासाचा मुद्दा लोकांना पटेल अशा स्वरूपाचं काम आता समोर येताना दिसत नाहीये. पक्षाची गळती दिसतंय, कोणाला बघायचं की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. पक्षाची गळती हा एक नाशिकमध्ये आम्ही केलेलं काम हे तुम्हाला पक्षाची दिसतंय, गळती- पण ते दाखवायचं की नाही दाखवायचं हा तुमचा विषय आहे. पक्षाची गळती हा एक प्रचंड मोठा विषय आहे. नेमका तुमचा हक्काचा मतदार कोण आहे आज? 2 विषय मी तुम्हाला सांगतो. एक तर मराठीचा विषय किंवा हा विषय काय तुम्ही सांगितलं तो विकासाचा मुद्दा. विकास नाशिकमध्ये आम्ही करून दाखवला. जे बोललो त्यापेक्षा जास्त करून दाखवलं, कमी नाही. आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिका एवढा पैसा नाही आहे. आज ज्यांनी मुंबई महानगरपालिका 20-20 22 वर्ष चालवली त्यांची हिंमत आहे का बस घेऊन लोकांना आणून आम्ही केलेला विकास दाखवायची मुंबईमध्ये? आज जाऊ शकतो. यांची हिंमत आहे का बाहेरच्या कोणाला आणून मुंबई दाखवायची की हा विकास आम्ही केला म्हणून? हा बेसिक फरक आहे. विषय असा आहे की काही माध्यमांना असं वाटतं की बाबा हे दाखवूच नाही किंवा हे दाखवावं, यावर ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही तो आमचा जो प्रचार आहे तो व्यवस्थित केलेला आहे. लोकांपर्यंत आम्ही काय विकास केला. आज नाशिकला जाऊन रस्ते बघा ना, आज मुंबईची अवस्था बघा आणि नाशिकची अवस्था बघा, फरक लगेच लक्षात येईल. आपण पुढे जाऊया. युतीचं जे काय व्हायचं होईल ते होईल. तुम्ही स्वबळावर लढताय त्याचं जे काय व्हायचं ते होईल. परंतु वॉर्ड क्रमांक 191 हा अत्यंत कळीचा वॉर्ड आहे. याचं कारण सर्वसाधारण गटातल्या महिलांसाठीचा हा वॉर्ड आहे तो यावेळी खुला झालेला आहे. हाय प्रोफाईल वॉर्डातनं तुमच्या पत्नी स्वप्ना देशपांडे, शिवसेनेकडून विशाखा राऊत आणि भारतीय जनता पक्षाकडून मेधा ओक सोमय्या अशा प्रकारची व्यूहरचना चालू आहे. आपल्या पत्नीनं तहसील पदावर असताना त्याचा राजीनामा दिला, शासकीय सेवेचा राजीनामा दिला. तोही निवडणूक लढवण्याकरताच की नाही हे आधी स्पष्ट करा पहिल्यांदा. आणि दुसरं, पक्षातही घराणेशाही आहे म्हणजे तिने राजीनामा दिला ही गोष्ट मी मान्य करतो, पण तो निवडणूकच लढवण्यासाठी दिला असं काही नाही आहे. काही माझी वैयक्तिक तिची कारण आहेत त्याच्यासाठी तिने राजीनामा दिलेला आहे. पण याचा अर्थ त्या निवडणूकच्या रिंगणात दिसतील का नाही याविषयी आपण काय सांगा? याविषयी राजसाहेबच सांगू शकतात, कारण तेच निर्णय घेतात कुठला उमेदवार कुठे असावा. पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे की नाही? तिन्ही पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे की नाही हे तिलाच माहिती आहे. मी या गोष्टीत अजून तरी नाही. आपण त्या विभागाचे प्रमुख आहात, गटनेते आहात, म्हणून हा प्रश्न विचारतोय. निश्चितपणे जी इच्छुकांची नावं आली आहेत त्याच्यामध्ये तिचं नाव नाही आजच्या तारखेला तरी. इच्छुकांमध्ये तिचं नाव नाही. एक शेवटचा प्रश्न, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ शिवाजी पार्कवर तयार होण्याकरता पहिला विरोधाचा सूर जर कोणी लावला असेल तर तो संदीप देशपांडे यांनी, बरोबर? नाही, मला त्या काळामध्ये पहिला विरोधाचा सूर जो आला तो तुमच्याकडून. नंतर तशी भूमिका मला पुन्हा कधीही घेतलेली दिसली नसती. महापौर जेव्हा ज्या वेळेला पहिल्यांदा स्मृतीस्थळ शिवाजी पार्कवर करायचं ठरलं किंवा नंतर महापौर बंगल्यात करायचं ठरलं, या दोन्हीला आजही आपला पूर्णपणे सपोर्ट आहे, पाठिंबा आहे असं ठामपणे सांगा. पाठिंबाही दिलेला नाही, आम्ही विरोधी केलेला नाही त्या गोष्टीला. त्याच्याबद्दलची भूमिका काय घ्यावी हे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने ठरवावं. की लोकांचं खेळाचं मैदान होतं, त्या खेळाच्या मैदानात स्मारक व्हावं की नाही व्हावं याची मी त्यावेळेलाही माझं वाक्य हे होतं की आज जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे आवडलं असतं का की खेळाच्या मैदानाचा वापर हा दुसऱ्या गोष्टींसाठी केलेला आहे, हे शिवसेना प्रमुखांना आवडलं असतं का, एवढाच माझा प्रश्न होता. याचा अर्थ मी विरोध केल्याचा होत नाही. पण त्यातला जो सूर आहे तो सूर जो आहे
तो नक्कीच नाही, सूरचा विरोधाचा विषय नाहीये. मी फक्त एवढाच प्रश्न विचारला, खेळाच्या मैदानात जे करणार होते ते आज महापौर बंगल्यात करतायत. आम्ही एका शब्दाने काही बोललेलो नाही त्याच्यामध्ये. अजून तुम्ही त्या प्रश्नाचं तुमचं मत खुलके व्यक्त केलं नाही. प्रेक्षको, रोकठोक संदीप देशपांडे या कार्यक्रमात मनसेच्या गटनेत्याशी ही रंगलेली राजकीय चर्चा आपण पाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सध्या लागलेली उतरती कळा किंवा महापालिका निवडणुकीतली मनसेची व्यूहरचना याबद्दलच्या प्रश्नांना त्यांनी रोकठोक थेट उत्तरं दिली. लोकशाहीत दिलेली सगळी आयुधं वापरून सुद्धा जेव्हा आमचे प्रश्न सुटत नाहीत तेव्हा कायदा हाती घ्यावाच लागतो अशा शब्दात त्यांनी हिंसक आंदोलनांचं एक प्रकारे समर्थनच केलं. पालिका इंजिनियरला खड्ड्यात उभं केलं ते कदाचित अनेकांना आवडलं नसेल, पण त्यामुळे मतं मिळतील की नाही मला माहीत नाही. पण दादरमध्ये रस्ते दुरुस्त झाले की नाही, माझ्यासारख्या पक्क्या मुंबईकरला जास्त महत्त्वाचं काय असेल तर रस्ते नीट बांधले जाणं हे होतं. मुंबईवरचं प्रेम आणि मतांचं राजकारण हे वेगळे मुद्दे आहेत हे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मनसेचे 28 तर काँग्रेसचे 51 नगरसेवक होते. विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे होतं, पण कचरा घोटाळा, नालेसफाई घोटाळा, टॅब घोटाळा, शालेय वस्तूंचा घोटाळा हे सगळे घोटाळे फक्त मनसेलाच का उजेडात आणावे लागले हा प्रश्न त्यांनी केला. 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेत अनेक पक्षांची वाताहत झाली. राजकारणातही बॅड पॅच येतो, पण संयमी भूमिका घ्यायची असते. ज्यांच्याकडे संयम नाही त्याने आमचा पक्ष सोडला. ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी रक्त आटवलं ते पक्षात आहेत, ज्याने आठवलं नाही ते दुसऱ्या पक्षात गेले. त्यामुळे काही आमचं बिघडत नाही आहे. आमचे नेते राज ठाकरे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यातून नेते घडवलेत. आजही नवे नेते घडवण्याची आमच्यात ताकद आहे. आम्हाला इतर पक्षातून उमेदवार आयात करावे लागत नाहीत असा टोला त्यांनी लगावला. भाजप शिवसेनावाले दुसऱ्या पक्षातल्या नगरसेवकांची पळवापळवी करून त्यांना तिकीटं वाटतायत. मनसेवर ती वेळ आलेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या मनसेला उतरती कळा लागली असली तरी 1989 मधल्या भाजपप्रमाणे मनसे देखील पुन्हा झेप घेईल असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला. प्रेक्षको, ट्री ड्राईज फ्रॉम टॉप. वृक्ष वाळायला सुरुवात होते ती त्याच्या शेंड्यापासून असं म्हणतात. मनसेच्या नेतृत्वाला लागलेली गळती हेच सांगते. तुमचं यश तुमची जगाला ओळख करून देतं आणि तुमचं अपयश तुम्हाला जगाची ओळख घडवतं. राजकारणात तुम्ही वजीरात की प्यादे हे महत्त्वाचं नसतं, तर राजकारणाच्या पटावर तुम्ही कुठं आणि कशाकरता उभे आहात हे जास्त महत्त्वाचं असतं. मनसे हे सध्या जरी प्याद्याच्या भूमिकात असलं तरी योग्य जागी उभं आहे का आणि योग्य भूमिका घेऊन उभं आहे का हा खरा सवाल आहे. वजिराला शह देण्याचा चमत्कारी प्यादे घडवेल का हे काळच ठरवेल. तेवढं बळ मतदार मनसेच्या इंजिनात पुरवतील का याचा फैसला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार आहे. तूर्तास तरी वादाच्या भोवऱ्यातले संदीप देशपांडे आपल्या सोबत होते. संदीप देशपांडे झी24 तासच्या प्रेक्षकांशी येऊन आपण बोललात त्याबद्दल आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.